येत्या 22 जानेवारीला म्हणजेच गुरुवारी आलेली आहेत माघी गणेश जयंती। म्हणजेच हा दिवस आपण गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून साजरा करत असतो। आता गणपतीचे एकूण 3 अवतार मानले गेले आहेत आणि या तिन्ही अवतारांचे 3 जन्मदिवस जे आहेत ते साजरे केले जातात। पहिला, वैशाख पौर्णिमेला पुष्टीपदी विनायक जन्मदिवस म्हणून आपण साजरा करत असतो। दुसरा म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच श्री गणेश चतुर्थीचा दिवस। आणि तिसरा म्हणजे माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे श्री गणेश जयंतीचा दिवस हा साजरा करत असतो। ही गणेश जयंती माघ महिन्यामध्ये येते म्हणून तिला माघी गणेश जयंती असे म्हटले जाते। या दिवशी पृथ्वीवर गणपतीच्या लहरी सहस्त्रपटी कार्यरत असतात। त्यामुळे या दिवशी केलेला जप ओम गणगणपती नमः या मंत्राचा तसेच गणपती अथर्व शीर्षाचे पठण अधिक प्रभावी ठरते। गणपती हे विघ्नहर्ता आहेत आणि त्यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी त्यांची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात, सर्व कार्य यशस्वी होतात आणि प्रत्येक कामात यश मिळते अशी धार्मिक मान्यता आहे। धार्मिक दृष्टिकोनातून गणेश जयंती हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो। या दिवशी व्रतासोबतच श्री गणेशाची पूजा, उपासना तसेच काही अत्यंत प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। गुरुवारी माघी गणेश जयंतीला तुम्ही उपवास केला नाही तरी चालेल, पण 21 दुर्वांचा हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा। हा उपाय केल्याने आयुष्य एका रात्रीत सोनं होईल अशी श्रद्धा आहे। श्री गणेशाच्या कृपेने तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊ शकते। तसेच हा उपाय केल्याने मुलांच्या सर्व अडचणी दूर होतात आणि मुलांची अभ्यासात, नोकरीत तसेच व्यवसायात भरभरून प्रगती होते। म्हणून हा 21 दुर्वांचा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळी करायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला गुरुवारी 22 जानेवारीला माघी गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे। सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा 21 दुर्वांचा उपाय करू शकता। गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वांना खूप मोठं महत्त्व आहे। असं म्हणतात की गणपती बाप्पांनी दुर्वा ग्रहण केल्या होत्या आणि म्हणूनच आपण गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करत असतो। दुर्वाशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही असं मानलं जातं। या दिवशी गणपती बाप्पा स्वतः आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर अवतरलेले असतात आणि त्यांना अत्यंत प्रिय असणाऱ्या दुर्वांचा जर आपण उपाय केला तर साक्षात श्री गणेश आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्या उपायाचं फळ आपल्याला लवकर प्राप्त होतं। आपल्या हिंदू धर्मामध्ये श्री गणेश हे आराध्य दैवत मानले जातात। प्रत्येक मंगल कार्य असो वा धार्मिक विधी, सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते आणि त्यानंतरच इतर देवतांची उपासना केली जाते। माघी गणेश जयंतीच्या दिवशी अनेक घरांमध्ये गणपती बाप्पांचे घरी आगमन देखील होते। म्हणजेच ज्या घरांमध्ये अजून गणपती बाप्पांची मूर्ती नाही ते लोक या दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणतात। या दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणणं अत्यंत शुभ मानलं जातं। म्हणून जर तुमच्या देवघरात अजूनही गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही माघी गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर नक्कीच मूर्ती खरेदी करू शकता। त्याचबरोबर या दिवशी व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे। असं म्हणतात की या दिवशी घरातील किमान एक व्यक्तीने तरी व्रत केलं पाहिजे। या दिवशी व्रत केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि जीवनात सुखसमृद्धी कायम टिकून राहते। आता मी तुम्हाला जो 21 दुर्वांचा उपाय सांगणार आहे तो उपाय
घरातील स्त्री, पुरुष, शिक्षण घेणारी मुलं कुणीही करू शकतात. हा उपाय 100% प्रभावी आहे अशी श्रद्धा मानली जाते. म्हणून प्रत्येकाने हा उपाय नक्की करावा. हा उपाय इच्छापूर्तीचा उपाय आहे. प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतेच, मग ती लहान असो वा मोठी. आपण आपल्या इच्छांसाठी प्रामाणिकपणे मेहनत करतो, कष्ट करतो, पण कधी कधी एवढं सगळं करूनही अपेक्षित यश मिळत नाही. काही वेळा इच्छा पूर्ण होण्याच्या अगदी जवळ येते आणि अचानक अडथळे निर्माण होतात. गणपती बाप्पा हे अडथळे दूर करणारे देव आहेत. म्हणून या दिवशी जर आपण हा 21 दुर्वांचा उपाय केला तर आपली प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ शकते. तसेच जर तुमच्यावर कर्ज असेल, तुम्ही कर्जबाजारी असाल, सतत पैशांची अडचण येत असेल, पैसा हातात टिकत नसेल किंवा मेहनत करूनही पैसा येत नसेल, तरीही हा उपाय गुरुवारी माघी गणेश जयंतीला जरूर करा. या उपायामुळे आयुष्यातील सर्व अडचणी, अडथळे, संकटे आणि बाधा दूर होतात. हा उपाय करण्यासाठी गुरुवारी माघी गणेश जयंतीला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे आणि देवघरातील गणपती बाप्पांची षोडशोपचार पूजा करायची आहे. म्हणजेच गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. तुमच्याकडे पंचामृत असेल तर पंचामृताने अभिषेक करा, नसेल तर शुद्ध पाण्याने अभिषेक केला तरी चालेल. अभिषेक करताना सर्वप्रथम देवघरात दिवा लावायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती तामणात घेऊन सर्वप्रथम हळद कुंकू लावायचं आहे आणि मग अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना गणपती बाप्पांचे गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. मात्र त्याची फलश्रुती म्हणताना अभिषेक करायचा नाही. त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून पाटावर किंवा देवघरात ठेवून हळद, कुंकू, अक्षदा, अष्टगंध लावायचा आहे. गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायच्या आहेत. जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे. अभिषेक करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, पंचामृत किंवा पाण्यात पांढरे तीळ जरूर टाकायचे आहेत. या दिवशी तिळांना खूप महत्त्व आहे. गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये तिळांचा वापर करावा. नैवेद्य म्हणून तिळगुळाचा लाडू अर्पण करणे फार शुभ मानले जाते. जर तुमच्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर फोटो स्वच्छ पुसून त्याची पूजा करू शकता. शक्य असल्यास हा उपाय गणपती मंदिरात जाऊन करा, पण गर्दीमुळे शक्य नसेल तर घरीही श्रद्धेने करू शकता. उपायासाठी 21 दुर्वा लागतील. 3 दल किंवा 5 दल असलेल्या दुर्वांची एक जोडी तयार करायची आणि अशा 21 जोड्या तयार करायच्या. या दुर्वा उजव्या हातात घ्यायच्या, शेंडा पुढील बाजूला ठेवायचा आणि गणपती बाप्पांसमोर आसन घेऊन बसायचं आहे. दुर्वा हातात धरून ऋणमोचक स्तोत्राचं पठण करायचं आहे. हे स्तोत्र अत्यंत प्रभावी मानलं जातं. पठण झाल्यानंतर त्या 21 दुर्वांच्या जोड्यांचा हार तयार करून तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. मूर्ती छोटी असेल तर समोर ठेवायचा, फोटो असेल तर फोटोला घालायचा. शक्य असल्यास हा हार नंतर मंदिरात जाऊनही अर्पण करू शकता. पुढचा उपाय खास मुलांसाठी आहे. मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडूनच हा उपाय करून घ्या. लहान असतील तर आई वडिलांनी करावा. पूजेनंतर अभिषेकाचं तीर्थ मुलांना 1 चमचा तरी पाजायचं आहे. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देव आहेत आणि हे तीर्थ मुलांच्या बुद्धीला तेजस्वी करतं अशी श्रद्धा आहे. यासाठीही 21 दुर्वा घ्यायच्या, मुलांच्या हातात द्यायच्या आणि 11 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायला सांगायचं आहे. शक्य नसेल तर आई वडिलांनी स्वतः म्हणावं आणि मुलांच्या प्रगतीसाठी मनोभावे प्रार्थना करावी. त्याचप्रमाणे व्यवसायात अडचणी असतील तर 21 दुर्वा तुपात भिजवून गणपती बाप्पांसमोर गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि व्यवसाय वृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे. हे सर्व दुर्वांचे उपाय गुरुवारी माघी गणेश जयंतीला केल्यास ते अत्यंत प्रभावी आणि सात्विक मानले जातात. हे उपाय केल्याने आयुष्य सोनं होईल, मनातील प्रत्येक कठीण इच्छा पूर्ण होईल
आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात भरभरून प्रगती होईल अशी श्रद्धा आहे. ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्री रुक्मिणी कृष्ण.